नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी ही कादंबरी आणि आज भाग 4. पहाट झाली. सारं पंढरपूर देवशयनी आषाढी एकादशीसाठी सज्ज झालेलं होतं. लाखो वारकऱ्यांचा मेळा त्या पुण्यक्षेत्री जमलेला होता. सर्वत्र भक्तिमय उत्साहाचं वातावरण होतं. विठ्ठलाच्या नामस्मरणात अवघी पंढरी न्हाऊन निघाली होती. पहाटेच चंद्रभागेचं स्नान आटोपून सर्व वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी दर्शनबारीत रांग लावून उभे होते. पण सर्वांच्या मुखात एकच चर्चा, नागपूरची दिंडी. गोविंदपंत, तरुण गरोदर विधवा आणि तिच्यावर झालेला पाशवी बलात्कार. जिकडे तिकडे ह्याच विषयावर चर्चा सुरू होती. झाल्या प्रकारानं पंतांच्या घरची मंडळी फार दुःखात होती. त्यांच्या वारीला कोणाची नजर लागली होती कोणास ठाऊक. त्यांनी तिथूनच पांडुरंगाची हात जोडून क्षमा मागितली. ते बाहेर पडू शकत नव्हते, पण दिंडीतल्या इतरांना त्रास नको, त्यांची वारी वाया जायला नको म्हणून माधवबुवांनी सर्वांना दर्शनासाठी जायला सांगितलं. दवाखान्यात अर्धवट शुद्धीत आलेल्या सुजाताला जेव्हा पोलिसांनी हे कोणी केलं अशी विचारणा केली तेव्हा तिला काहीच बोलता येत नव्हतं. तिची अवस्था बघवत नव्हती. तिने गुंड म्हणण्याचा प्रयत्न करताच तिला नीट बोलताही येत नव्हतं. तिने गचा उच्चार करताच ग म्हणजे गोविंदपंत असा गैरसमज त्यावेळी पोलिसांनी करून घेतला आणि भल्या माणसाच्या माथी मात्र न केलेल्या कृत्याचा कलंक बसला तो बसला. सुजाताच्या ग उच्चाराची आणि प्रत्यक्षदर्शींची गोविंदपंतांनी खोलीचं दार उघडलं या शब्दातली जबानी पुरेशी ठरली. एका सज्जनाच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यासाठी. गोविंदपंतांना भारतीय दंडविधानाच्या 375 या कलमाखाली शिक्षा झाली. ते पंढरपुरात तुरुंगात शिक्षा भोगत होते. अतिशय दुःखी मानसिक अवस्थेत त्यांची दिंडी आजारी सुजाताला घेऊन नागपूरला परतली. मुकुंदा तिथेच थांबला होता, काही कायदेशीर बाबी उरकायच्या होत्या म्हणून. एव्हाना पंढरपूर नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पेपरमध्ये ही बातमी छापून आली होती. त्या घटनेपासून सुजाता निव्वळ शून्यात बघत आबोल झाली होती. तिने घरात स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतलेलं होतं. आपल्यामुळे वडिलांच्या जागी असलेले पंत, नाहक बदनामी झाली त्यांची, त्यांना तुरुंगात जावं लागलं, शिक्षा भोगावी लागतीये हे तिला सहन होत नव्हतं. तिने साऱ्या जगाला ओरडून सांगितलं की पंतांनी माझा जीव वाचवलाय. ते माझी अब्रू नाही वाचवू शकले, पण ते दोषी नाहीत. तिच्या या सांगण्याला आता काही अर्थ उरला नव्हता. सत्य काय होतं ते फक्त एकाच व्यक्तीला ठाऊक होतं आणि ती व्यक्ती म्हणजे गोविंदपंतांची पत्नी विभावरी. प्रत्यक्षात काय घडलं ते पंतांनी माईंना फोनवरून सांगितलं होतं. नसतंही सांगितलं ना तरीही या माऊलीचा आपल्या पतीवर असलेला विश्वास त्याला कधीही तडा जाणार नव्हता. माईंनी हे सर्वांना सांगितलं. सगळा खरा प्रकार सर्वांच्या लक्षात आला, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. मुकुंदानं तिथल्या वकिलांकडनं जमानत पत्र मिळवून त्याद्वारे पंतांची जमानत मिळवली होती खरी, पण नियतीचा डाव अजून संपलेला नव्हता. नियतीची पुढची खेळी खेळायची बाकी होती. पंत तुरुंगातनं सुटले. उद्या पहाटे चंद्रभागेचं स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेऊन दुपारीच कुर्डुवाडी मार्गे नागपूरला निघूयात असं मुकुंदानं पंतांना सांगितलं. पंत काही बोलत नव्हते. त्यांनी रात्री पोटभर आवडीचं जेवण केलं त्याच मठात. दोघेही भाऊ झोपी गेले. पंतांवरचा कलंक पुसला गेला म्हणून मोठ्या समाधानानं मुकुंदाला झोप लागली, पण पंत, त्यांचा निर्णय मात्र झालेला होता. पहाटेचे 3:30 वाजले होते. हवेत गारवा होता. पंत उठले. आपले प्रातर्विधी आटोपले. एक मेसेज टाईप करून माईंना पाठवला आणि चंद्रभागेवर स्नानासाठी निघून गेले.
झुंजूमुंजू झालं होतं. पूर्व दिशेला उगवत्या सूर्याची तांबूस झळाळीची किनार उमटू लागली होती. पंतांनी चंद्रभागेत पाय टाकला, स्नान केलं, सूर्याला अर्घ्यही दिलं. त्यांच्या मनात काय चाललं होतं त्यांनाच ठाऊक. त्यांच्याशी नशिबानं मांडलेल्या थट्टेचा सल अजूनही त्यांच्या हृदयात ठसठसत होताच. ती ठसठस मनात घेऊनच ते परत नदीच्या किनाऱ्याकडे न येता तिच्या खोल खोल पात्रात जाऊ लागले. त्यावेळी स्नानाला फारसे लोक नव्हतेच. जे होते ते त्यांच्यापासून दूर होते. त्यामुळे ते पात्रात जाताना कुणाला दिसत नव्हते. पंत आता बरेच पुढे जाऊ लागले. पाणी गळ्यापर्यंत आलं. पुढच्या क्षणाला त्यांनी हात जोडले आणि मनातल्या मनात सर्वांची माफी मागितली, अगदी विठ्ठलाचीही. आपले अश्रू भरले डोळे बंद केले आणि चंद्रभागेच्या वाहत्या पाण्यात स्वतःला सोपवून दिलं. काही क्षणातच पंत दिसेनासे झाले. कधीही न केलेल्या अपराधाचं जिवंतपणी देहांत प्रायश्चित्त घेऊन पंतांच्या माथ्यावरची आत्तापर्यंत भळभळत असणारी ती अश्वत्थाम्याची जखम कायमची शांत झाली होती. एका निष्कलंक पुण्यवंत विठ्ठल भक्ताला स्वतःच्या पोटात सामावून घेऊन ती पुण्यपात्रा चंद्रभागा मात्र कृतकृत्य होऊन शांतपणे वाहत होती. पंत गेले. एवढा पहाडासारखा धीराचा संत माणूस, पण नियतीनं केलेली थट्टा मात्र सहन करू शकला नव्हता. तो कलंक घेऊनच स्वतःला संपवलं त्यांनी. पंतांनी आत्महत्या केली ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात सारं पुन्हा छापून आलं होतंच. हा म्हणता ही बातमी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पोचली. तिखट मीठ लावून सत्य असत्याची शहानिशा न करता नेहमीप्रमाणे बातमी छान रंगवून छापली होती मीडियानं. लोक काही दिवस चर्चा करतील आणि पुढे विसरूनही जातील, पण अशा घटनांचे दूरगामी भयंकर परिणाम ते त्या व्यक्तीच्या जवळच्या माणसांना भोगावे लागतात. काळे कुटुंब याला अपवाद नव्हतं. ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असं त्यांच्या बाबतीत घडलं होतं. आदर्शाचा मेरू म्हणून त्या कुटुंबाकडे समाज बघायचा, त्याच महामेरूला कलंकाच्या वासुकीनं आवडलं होतं. ते जिथे राहत होते त्या सुदामपुरीतल्या लोकांना आता अजूनही विश्वास बसत नव्हता. पंतांच्या आत्महत्येने मात्र तो कलंक अधिकच दृढ झाला होता. लढायला हवं होतं पंतांनी. न्याय मिळाला असता. कदाचित कायद्याच्या आधारानं तो कलंक त्यांना पुसताही आला असता, पण तसं न घडता जे झालं ते विपरीत. त्या स्वाभिमानी माणसानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. एवढे सुशिक्षित असूनही त्यांनी अविवेकाचा मार्ग पत्करला. लोक आता पंतांबद्दल उलटसुलट चर्चा करायला लागले होते. सुजाताला तर तोंड दाखवायलाही जागा उरली नव्हती. नव्हे, तिच्यामुळेच हे सर्व घडलं म्हणून ती स्वतःला दोष द्यायला लागली होती. काय करू, कुठे डोकं आपटून घेऊ असं तिला झालं होतं. तिचं पूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं. तिला सांभाळत होतं, पण ती काही यातून बाहेर पडायचं नाव घेत नव्हती. ज्यांनी तिला मृत्यूपासून वाचवलं, त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं, त्याच माणसावर तिची अब्रू लुटल्याचा नको तो घाणेरड्या आरोपाचा शिक्का बसला होता. सुजाता मनातल्या मनात कुढत होती. ती देवघरात गेली. विठ्ठलाच्या मूर्तीकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी बघत त्याच्याशी बोलायला लागली. त्याला प्रश्न विचारायला लागली. स्वतःच्या खरेपणाला सिद्धही करण्याची संधी न घेता आयुष्य संपवलं त्यांनी. माझ्यामुळेच ना, केवळ माझ्यामुळेच. वडिलांच्या भावनेने मला त्यांनी 15 दिवस जपलं. त्यांच्या मायेचं छत्र होतं माझ्यावर. मला जपणं, माझी काळजी घेणं हाच दोष ठरला ना त्यांचा. खरं खोटं जाणून घेण्याचा प्रयत्न का नाही केला लोकांनी? का त्या साधू माणसावर बलात्कारी असा शिक्का मारला लोकांनी? जीभ कशी कचरली नाही त्यांची?
त्या पेपरवाल्यांची लेखणी का तुटली नाही असं चुकीचं छापताना? का केलंस असं पांडुरंगा? देवा सांग ना, का केलंस असं? का आपल्या भक्ताला ओळखलं नाहीस? ओळखत तर होतास ना रे विठ्ठला तू पंथांना? मग असं का घडवून आणलंस तू? एवढ्या वर्षांची त्यांची भक्ती अशी एका क्षणात संपवलीस? काहीच ठेवलं नाहीस तू त्यांचं? सारं आयुष्य तुझ्या चरणी अर्पण केलं त्यांनी. तुझ्या नामस्मरणात स्वतःला कायम बांधून ठेवलं होतं त्यांनी. मग तुला एवढीशीही दया आली नाही त्यांची? स्वामी तिन्ही जगाचा म्हणवतोस ना स्वतःला? मग माझ्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटनांचा जाब कधी विचारलाय का तुला मी, की का केलंस असं म्हणून तरी? मी सुद्धा पहिल्यांदाच तुझ्या दर्शनाला भेटीला आले होते ना. नाही घेऊ दिलंस तू दर्शन, ना मला ना पंतांना. त्यांची वारीही पूर्ण होऊ दिली नाहीस तू देवा. अरे का असं? सुजाता क्षणभर थांबली. तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. विठ्ठलाला जाब विचारत होती ती एक एक. ती देव्हाऱ्यातली पाषाण काळी मूर्ती तिच्या प्रश्नांना काय उत्तर देणार त्यावेळी? जे घडलं ते घडून गेलं होतं. हे प्रश्न आता कायम अनुत्तरित राहणार होते. नशिबापुढे भल्या भल्यांचं नाही चालत. थोरा मोठ्या नाही त्याचा फेरा कधी चुकला नाही, तिथे आपल्यासारख्या सामान्यांची काय बिशाद? हसणं, रडणं, जगणं, मरणं हे चक्र तर सुरू राहणारच. यालाच जीवन ऐसे नाव म्हणतात. ते प्रत्येकाला जगावंच लागतं. आपल्या वाट्याला येणारे भोग इथेच भोगावे लागतात. फरक एवढाच आहे की कुणाच्या वाट्याला हे भोग अधिक प्रमाणात येतात तर कुणाच्या वाट्याला कमी. ते भोगत असताना त्याला धैर्यानं तोंड देणं म्हणजे जीवन जगणं. पण पंत मात्र इथेच कमजोर पडले. जीवनाचं अध्यात्म, जगण्याचं तत्वज्ञान समाजाला शिकवणारे पंत मात्र नियतीला, भोगाला सामोरे जाऊ शकले नाहीत. सुजाताचंही तसंच. खचून गेली होती ती हे सगळं बघून. अजून पुरती दुनियाही नव्हती ओळखली तिने. लहान वयात लग्न, कोवळ्या वयात भर तारुण्यात विधवा होणं आणि देवाच्या दारात बलात्काराची शिकार होणं, एका भल्या सज्जनाच्या मृत्यूला कारणीभूत होणं, हे सगळं तिच्या आयुष्यात भराभरा घडून गेलं होतं. ते समजणं, ते पचवणं तिला आता जड जायला लागलं होतं. बाहेरच्या लोकांच्या कुत्सित नजरा तिला दंश करू पाहायच्या. घराबाहेर पडलं की येणाऱ्या जाणाऱ्या आयाबायांचे टोमणे, कुचकं बोलणं तिच्या कानावर पडायचं. सहन तर नव्हतं होत, पण काय करावं तिला काही कळतच नव्हतं. पोटात 6 महिन्यांचं बाळ. त्याच्याही भविष्याचा विचार तिच्या मनात राहून राहून येत होता. एका कलंकिनीच्या पोटी आपण जन्म घेतला म्हणून त्याला काय वाटेल? तो माझ्या बाबतीत काय विचार करेल? तो मला आई तरी म्हणेल का? कशी नजर मिळवणार मी त्याच्या नजरेला? एक नाही, अशा 100 प्रश्नांची जाळी तिच्या डोळ्यात, हृदयात घट्ट विणली जाऊ लागली होती. गुंतत गेलं तिचं मन या प्रश्नांच्या गुंतावळ्यात. सुजाताचं चित्त आता थाऱ्यावर नव्हतंच. कमालीची अस्वस्थता आणि बेचैनी सारखी वाढत होती. अन्न-पाणी सुद्धा गोड लागत नव्हतं. माहेरी असूनही तिला एकाकी वाटत होतं. खरं म्हणजे तिनेच स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतलं होतं. आवश्यक कामाकरताच ती खोलीबाहेर पाय ठेवत होती. मी पूर्वी कधीही वारीला गेले नाही आणि याच वर्षी का जावंसं वाटलं मला? गेले तर गेले, मग माझ्यावर तो अतिप्रसंग का व्हावा? त्याचा परिणाम म्हणून पंतांवर त्याचा आळ यावा, त्यांना शिक्षा व्हावी, आरोप व्हावा आणि तो सहन न होऊन त्यांनी स्वतःचं आयुष्य असं संपवावं का? का? विचार करून करून सुजाताचा मेंदू सुन्न होऊ लागला होता.
पश्चात्तापाचे अश्रू तर सारखे डोळ्यातनं वाहत राहायचे. तिची आईच काय ती मायेनं समजावायची. हे बघ, जे घडलं ते घडलं. आता तो विचार करू नकोस ग. बाळावर परिणाम होईल ग त्याचा. भरपूर खा पी बाई. तब्येतीकडे लक्ष दे ग. औषधं नीट घेत जा वेळेवर. पण सुजाताचं याकडे लक्ष होतं कुठे? माझ्यामुळे पंत गेले आणि एका सज्जन कुटुंबाची वाताहत झाली याचंच दुःख ती कायम कवटाळून बसली होती. शेवटी एक दिवस तिच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यावेळी तिने पोटातल्या बाळाचाही विचार केला नाही. मध्यरात्रीनंतर तिने सर्वच औषधांचा ओव्हरडोस घेतला आणि शांतपणे झोपून गेली ती कायमचीच. दुसऱ्या दिवशी सकाळी पोटातील बाळासह बलात्कार पीडित महिलेची आत्महत्या या मथळ्याखाली शहरातली वर्तमानपत्र घराघरात पोहोचत होती. त्याचबरोबर नियती पुढचा डाव खेळण्यासाठी हातातल्या सोंगट्या सारीपाटावर सोडून मोठमोठ्यानं खिदळू लागली होती. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5 उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.